कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तू का वागते का असं दिव्या? का म्हणजे? तर हसू की रडू मला तेच कळत नाही अशी। म्हणजे मी सकाळी तर तू इतकी आदर्श सून होतीस ना, आई बाय्याजी दोघी तुझं इतकं कौतुक करत होत्या, छान तयार झालेलीस, काळी साडी नेसलेलीस, हलव्याचे दागिने, नथ। आजीने फक्त दृष्ट काढायची राहिली होतीस। अशी छान तयार होऊन संक्रांत साजरी करायला सासरी गेली होतीस ना, मग काय झालं ग? काय झालं तिथे? तुला कोणी काय बोललंय का? मला कोण काय बोलेल? मग तुला कसं कळलं? तुला हाकलून दिलं ना तिथून? दुसरं काय होणार होतं अजून? त्यांनी तुला नाकारलेशी, त्यांच्या सणातून, त्यांच्या आनंदातून आणि घरातूनही। मला माहितीच होतं तुला ते हकलवून देणार आहेत, आपले कर्मच तसेत ना। दिव्या, काय चुकीचं बोलतेय मी? त्यांना तर तू नकोच आहेस, आणि आता इथे आईचा जीव पण नकोसा करून टाकलायस तू। असं कसं करतेस ग? असं नसतं यार। दिव्या, तुला पण वाटतंय का मी नको होतं काही बोलायला? माझी चूक आहे असं वाटतंय तुला? काय बरोबर वागलीस तू सांग? तुझ्यामुळे आईला अख्ख्या वस्ती समोर तमाशा करायला लागला। हाणामारी, मारामारी, तुला जे हवं असतं ना शेवटी तू तेच करतेस, पण आईचा विचार केलायस का कधी? त्यावेळी कसं बसं नशिबाने तुझं लग्न झालं होतं तर आईला जरा बरं वाटलं होतं, पण ते पण तुला टिकवता आलं नाही। आता तुझ्या ह्याच स्वभावामुळे आई तुला शपथ घ्यायला लावती, ते पण तू किती टिकवणार आहेस माहिती नाही। तू नाहीच सुधारणार आहेस शिवा। आतून बाहेरून जशी आहेस ना तशीच राहणार आहेस, आणि त्याचा त्रास सगळ्यांना होणार आहे। माझ्या वाटणीचं सगळं तुला मिळालंय ना, मग आता जोवर तू ते सगळं सोडत नाहीस तोवर मी तुला असाच त्रास देणार, तुझं जगणं नकोसं करणार आहे। शिवा येते, शिवा भांडते, शिवा मारामारी करते, पण नाव कोणाचं खराब होत आहे? शिवाचं। हे बघ शिवानी, इथून पुढे मी जे सांगेन ना तेच तुला करायचंय। उद्या तू माझ्यासोबत देवळात यायचं आणि देवी आई समोर शपथ घ्यायची की यापुढे कुणावरही हात उचलणार नाही आणि मारामारी करणार नाही म्हणून। शिवानी, त्या लोकांमध्ये बदल करायची गरज नाहीये, तुला ना स्वतःमध्ये बदल करायची गरज आहे शिवानी कैलास पाटील। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।